तुम्ही म्हणायचं महादेव मुंडे अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे। धन्यवाद। मी जे 21 महिन्याचा प्रवास केला आहे, एक विधवेला जे तिच्या नवऱ्याच्या न्यायासाठी विष प्यावं लागलं, तेव्हा जेव्हा विधान भवनात आवाज उठवला गेला, तरी पण मला असं वाटलं नाही की मला न्याय मिळत। विधान भवनापर्यंत बी विषय गेला तरी मला वाटलं नाही मला न्याय मिळत। तेव्हा मी दादांना आवाज दिला की दादा, आता तुमच्या खरंच मला मी ह्या न्यायाची तुमची गरज आहे। तेव्हा दादांनी मला तत्काळ भेटायला आले आणि मी पण दादांची भेट घेतली आणि मी दादांना एवढंच म्हणलं की दादा, मला मुख्यमंत्री साहेबांना भेटायचं आहे। दादांनी मला, म्हणजे मी 9 महिने जे झंझट होते, मला मुख्यमंत्री साहेबांची भेट पाहिजे होती, ती दादांनी मला 2 दिवसात टाइम मिळवून दिला मुख्यमंत्री साहेबांचा। आणि मुख्यमंत्री साहेबांनी मी सांगितलं आहे की कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही। खरंच मुख्यमंत्री साहेब, मी तुम्हाला आता धन्यवाद देते की तुम्ही मला ते शब्द दिला आणि ते शब्द जेव्हा पाळताल तेव्हा खरंच मी तुम्हाला मानेल। खरंच आपल्या महाराष्ट्राचे तुम्ही मुख्यमंत्री आहात आणि आमचे देव आहात म्हणून। ज्यावेळेस आरोपी गजाआड जातील 8 दिवसात, त्यावेळेस आपण खरंच मुख्यमंत्री साहेबांचे धन्यवाद केले पाहिजे की गरीब कुटुंबाला ते धावून आले। पण ह्याचं सगळं श्रेय मी आज दादांना देत आहे की दादांनी मला त्यांच्यापर्यंत माझा आवाज त्यांच्यापर्यंत नेला आणि सुप्रियाताईंनी बी माझा आवाज देशापर्यंत नेला। पूर्ण आपल्या संसदेमध्ये सुप्रियाताईंनी ते आवाज दिला। जितेंद्र आव्हाड साहेबांनी बी माझा आवाज लपटी मांडली, पुन्हा प्रकाशदादा सोळंके यांनी पण मांडली। मी सगळ्यांचे आभार मनापासून व्यक्त करते आणि माझ्या न्यायाच्या लढ्यात तुम्ही सगळे माझ्या सोबत राहा। आणि दादा, तुम्हाला आज वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देते। माझं बी आयुष्य तुम्हाला लाभो आणि अशा जशा ज्ञानेश्वरी आहेत, पीडित कुटुंब आहेत, त्यांनी प्रत्येकाने आवाज उठवला पाहिजे। आणि दादा, तुम्ही आज तुम्हाला संघर्ष योद्धा म्हणतात, पण मी आज तुम्हाला नवीन नाव देते की दादा, तुम्ही समाज सुधारक आहात। प्रत्येक आदर्श बनाल आणि तुमचा इतिहास खूप चांगला आहे आणि अजून चांगला राहील। भविष्यात तुम्ही आमच्या कुटुंबाला साथ द्या, म्हणजे माझ्या लेकरांबाळा मलाच नाही, माझ्या न्यायामध्येच नाही, तर माझे लेकर बाळ जोपर्यंत आहे तोपर्यंत तुमची साथ राहू द्या त्यांना आणि तुमच्या आशीर्वादाखाली माझे लेकर मोठे होऊ द्या। मी एवढंच बोलेन माझे 2 शब्द।